इच्छाद्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप. 27. इच्छा द्वेष आणि द्वेष समुत्थेन उद्भवणाऱ्या द्वंद्व द्वंद्व मोहेन मोहामुळे भारत हे भारता सर्व भूतानी जीव सम्मोहम मोह किंवा भ्रमामध्ये सर्गे जन्म घेतात यांती जातात परंतप हे परंतप भारता इच्छा आणि द्वेष यांपासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात. तात्पर्य शुद्ध ज्ञानमयी भगवंतांच्या अधीन असणे ही जीवाची वास्तविक स्वरूप स्थिती आहे. या विशुद्ध ज्ञानापासून दूर होऊन जेव्हा तो मोहित होतो तेव्हा त्याच्यावर मायाशक्तीचे नियंत्रण येते आणि म्हणून तो भगवंतांना जाणू शकत नाही. इच्छा आणि द्वेष रूपी द्वंद्वामध्ये मायाशक्ती प्रकट होते. इच्छा आणि द्वेषामुळे मनुष्य भगवंतांशी एकरूप होण्याची इच्छा करतो आणि त्यांचा द्वेष करतो. इच्छा आणि द्वेषाने दूषित किंवा मोहित न होणारे शुद्ध भक्त जाणतात की भगवान श्रीकृष्ण हे आपल्या अंतरंगा शक्तीने अवतीर्ण होतात, परंतु अविद्या आणि द्वंद्वाने मोहित झालेल्या मनुष्यांना वाटते की भगवंतांना प्राकृत शक्तीने निर्माण केले आहे, परंतु हे त्यांचे दुर्भाग्य आहे. असे मनुष्य मान अपमान, सुख दुःख, स्त्री पुरुष, शुभ अशुभ, हर्ष विषाद इत्यादी द्वंद्वात राहतात आणि त्यांना वाटते की ही माझी पत्नी आहे, हे माझे घर आहे, मी या घराचा मालक आहे, मी या स्त्रीचा पती आहे. ही सारी मोहित करणारी द्वंद्वे आहेत. जे द्वंद्वांनी मोहित होतात ते पूर्णपणे मूर्ख असतात आणि म्हणून ते भगवंतांना जाणू शकत नाहीत.